आगामी नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाशिकमध्ये आज सगळ्याच विरोधी पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सगळ्या पक्षांच्या एकत्रित पत्रकार परिषदेचं आज नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी नगर परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेमकी कशी निवडणूक लढवली जाईल याचा खुलासा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाऊ शकतो। मात्र दुसरीकडे संभ्रम कायम आहे, कारण मनसेनं अद्यापही महाविकास आघाडीत अधिकृत प्रवेश केलेला नाहीये। मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याबाबत काँग्रेस देखील संभ्रमात आहे, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि त्यामुळे एकीकडे वरिष्ठ पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर अधिकृतपणे मनसे, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत संभ्रम असताना आता नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर मात्र हे सगळे पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्यामुळे आता या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका मांडली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।